सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 41 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कुसुमने अनिता आणि भावड्याचं लफडं आहे असं सत्य तिच्या सासू सासऱ्यांना सांगितलं, पण तिचा कोणी विश्वास तर केलाच नाही. पण उलट अनिता आणि भावड्यानं मिळून कुसुमला या लफड्यात अडकवली. तिच्याकडेच माणूस येतो आणि हे आम्ही डोळ्यानं बघितले असं सांगितलं आणि कुसुम चक्रावली. शेवटी कितीही काहीही झालं तरी अनिताचा नवरा घरीच असतो, म्हणून अनिताला असं बाहेर तोंड मारण्याची गरज नाही असा निष्कर्ष काढण्यात आला. आणि कुसुमचा नवरा इथे नसतो, म्हणजेच तिलाच शारीरिक सुखाची गरज आहे आणि ती ही गरज बाहेरून भागवते असं ठरवण्यात आलं. लोकांचाही यावर लगेच विश्वास बसला, कारण ती वस्ती खूप नासकी होती. असल्या वावड्या रोज उठायच्या कोणा ना कोणाविषयी तरी. शेवटी नवरा जगात नसलेली, नवरा सोडून राहिलेली, न नांदणारी आणि जिचा नवरा कामानिमित्त बाहेर आहे अशी स्त्री वाईट चालीची असू शकते असं वाटून समाज तिच्याकडे वाईट नजरेनंच बघायचा आणि भावड्यासारखे नालायक लोक तिला शारीरिक सुखाची गरज असेल म्हणून स्वतः होऊन तिला ते ऑफर करायचे. तिने नकार दिला म्हणून तिची बदनामी करायला तो मोकळा होता. जिचा नवरा सोबत नसतो ती बाई लगेच पटून जाते असं त्याला वाटायचं. आणि जिथं कुसुम राहत होती तिथे तर काही विचारूच नका. तो एक चिखल होता आणि कुसुमसारखं कमळ त्या चिखलात पडलेलं होतं. आणि ही बातमी उडत उडत नेमकी कुबेरच्या कानावर गेली. त्याला कुसुमचा राग आला आणि तो घरी आला. कुसुम खूप घाबरली आणि ती एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिली. त्यानं आधीच तिला सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टीपासून दूर राहा, पण कुसुमचं सतत तिकडे लक्ष जायचं. आणि आता त्यानं मोबाईलवरच तिला धमकी दिली होती की मी आल्यावर तुझ्याकडे सविस्तर बघतो, म्हणजे आता तो तिला खूप मारणार असं तिला वाटलं. मग कुबेरनं बॅग खाली ठेवली आणि त्याच्या बेल्टला हात लावला. तशी ती थरथर कापून ढसाढसा रडायला लागली आणि डोळे झाकून बसली. कधी त्याचा बेल्ट अंगावर सपकन पडेल आणि कधी तो तिची चामडी लोळवेल असं तिला वाटत होतं. पण कुबेरने कपडे काढले, तो फ्रेश झाला. त्याने गॅस पेटवला आणि स्वतःसाठी चहा ठेवला. कुसुमने पुन्हा डोळे उघडले आणि तो काय करतो हे बघू लागली. तिने अजून स्वयंपाकही केला नव्हता. कुबेरला भूक लागली होती खूप. त्यानं खूपच रागारागात गुपचूप चहा ठेवला आणि बिस्किट घेऊन चहा बिस्किट खायला लागला. तिला बोलण्याची तरी हिंमतच नव्हती, पण ती म्हणाली, अहो तुम्ही रागावलात का माझ्यावर? अहो ऐका ना. कुबेर काहीच नाही बोलला. त्यानं बाळाला सुद्धा चहा बिस्किट दिलं. त्यानं टोपल्यात पाहिलं, अजून स्वयंपाक तयारच नव्हता, कारण संध्याकाळ अजून व्हायचीच होती. मग त्याने स्वतः कणिक मळायला घेतली आणि आता कुसुमला लाजल्यासारखं झालं. ती म्हणाली, अहो हे काय करताय? मी करते ना, मला तुम्ही आधी का नाही सांगितलं? मी बनवते ना जेवण, अशी ती त्याच्या पुढे पुढे करू लागली. तरीही कुबेर काहीच नाही बोलला. रागारागात त्यानं कणिकसुद्धा मळली आणि त्यानं एका छोट्या बॅगमधून मटण आणलं होतं ते बाहेर काढलं. कारण त्याला माहीत होतं की कुसुम असलं खात नाही. जेव्हा कुबेर नसतो तेव्हा, जेव्हा तिची आई किंवा भाऊ येईल तेव्हाच ती खायची, म्हणून तो नेहमी येताना मटण घेऊन यायचा. मग त्यानं मटण बाहेर काढलं आणि मसाल्याची तयारी करू लागला. आता कुसुमनं त्याच्या हातातून सगळं हिसकावून घेतलं आणि म्हणाली, मी आहे ना इथे, तुम्हाला काय गरज आहे का काम करायची? आधी तुम्ही माझ्यावर रागावले की नाही ते सांगा. तरीही कुबेरनं ऐकलं नाही आणि मिक्सरवर मसाला वाटला आणि रागारागातच मटणाला फोडणीसुद्धा दिली. त्याला सगळं जमत होतं, कारण मुंबईमध्ये तो हातानेच करून खायचा पैसे वाचवण्यासाठी. आणि मग आता त्यानं चपात्या करायला घेतल्या. तसं कुसुमनं त्याच्या हातातून पीठ ओढून घेतलं आणि थोडी चिडून म्हणाली, काय चाललंय काय तुमचं? तुम्ही माझ्याशी बोलणार आहात की नाहीत? तुम्हाला माझा राग आला असेल तर माझ्यावर ओरडा, मला हाना मारा, पण असलं काही करू नका, मी आहे ना जिवंत. तरीही कुबेर काही बोलला नाही. आणि आता बाहेर मात्र सासू सासरे आणि तिची जाऊ कान टवकारूनच होते की नक्की कुबेर आता काय करणार. आणि सासू मनात म्हणाली, आता मी अजिबात जाणार नाही त्या टवळीला वाचवायला. मागच्या वेळी गेली होती आणि त्यानं मलाही मारलं होतं. आता तिचा हात मोडू दे नाहीतर डोकं फोडू दे, अजिबात वाचवण्यासाठी जाणार नाही आणि मी मध्ये पडणार नाही. तिला चांगला मार खाऊ दे. आणि अनिता आश्चर्यानं म्हणाली, हो का हो आत्या, हात मोडला होता होय त्यांचा?
आता अनिता जरा सासूने तिची बाजू घेतल्यामुळे थोडीशी 10% व्यवस्थित बोलायला लागली होती, कारण तिला सासूची गरज होती ना तिची बाजू उचलून धरायला. म्हणून कधी त्यांचा वापर करून घ्यायचा हे अनिताला बरोबर माहीत होतं. आणि मग तिची सासूसुद्धा फारच चवीनं त्या दोघांच्या सुरुवातीच्या भांडणाच्या आत्तापर्यंतच्या कथा सांगत बसली. ती त्याला कशी जवळ येऊ देत नव्हती, म्हणून कुबेरला कसं भाजलं, त्याचा हात कसा मोडला, रात्रीचीच ती कुबेरचा पुरुषार्थ सोसला नाही की कशी बाहेर पळायची, घरामागे, घराच्या पाठीमागे, गवताच्या गंजीमागे अंधारात कशी लपून बसायची, मग त्यानं तिचा हात कसा मोडला हे सगळं सांगायची. तिच्या अल्लडपणाचे किस्से आणि याच्या रागाचे किस्से कथन करत बसली. अनिता सगळं हसून हसून ऐकत होती आणि कुसुमला नावं ठेवत होती. शेवटी कुसुमने कुबेरच्या हातातून चपातीचं पीठ हिसकावून घेतलं. कुबेर रागारागातच जाऊन बाळाला घेऊन झोपला. तिचा स्वयंपाक तयार झाला आणि नक्कीच यांना भूक लागली आहे हे तिनं ओळखलं. तिच्या हातचं जेवायला तो खूप उतावळा असायचा आणि मग ती हळूच त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, अहो चला ना जेवायला. तरीही तो गप्पच होता. आता कुसुमला समजलं होतं की त्याचा राग हा लटका राग आहे. तो तिच्यावर जास्त चिडला नाही, म्हणजेच तो तिला मारणार नव्हता. कारण मारणारा कुबेर हा असा ती समोर आल्यावर 1 सेकंद पण वाया घालवत नव्हता. वळवाच्या पहिल्या पावसासारखा आणि गारांचा वर्षाव व्हावा तसा रपारप तो तिला काहीही न कळायच्या आतच सुरुवात करायचा फटके द्यायला. आणि आता एवढा वेळ होऊनही तो तिच्याशी बोलला नाही किंवा हातही लावला नाही, म्हणजेच तो तिला काहीच करणार नव्हता. आणि आता तिनं त्याचे पाय दाबायला सुरुवात केली. तसं कुबेरनं त्याचे पाय तिच्या हातातून सोडवून घेतले आणि ती म्हणाली, काय हे इतका सोन्यासारखा घास केलाय आणि खायचं सोडून असं रुसून बसता काय? माझी खूप मोठी चूक झाली, मला माफ करा. तुम्ही सांगत होता की तिकडे लक्ष देऊ नको, तरीही मी तिकडे लक्ष दिलं. मला माफ करा ना. चला ना आता, तुम्हाला माझी शपथ आहे. आता कुबेरला समजलं की नक्की त्याला काय म्हणायचं होतं हे तिला कळलंय. तो म्हणाला, कशाला शपथ घालतेस? तुला सांगूनही कळत नाही, मग शपथ घेण्याचं नाटक कशाला करतेस? कुसुम म्हणाली, अहो खरंच मी नाटक नाही करत आणि मी त्यांना काहीच नव्हते म्हणाले. आत्याने एकाएकी माझं नाव घेतलं आणि सुरुवात केली आणि त्याच्या घरातून आवाज येत होते रात्री. मामांनी सांगितलं असं आणि आत्या म्हणाल्या, अनिताच्या नाही तर माझ्या घरातून आवाज येत असतील, कारण तुम्ही इथे नसता. हे असं कुठं असतं का? सांगा बरं. माझा नवरा इथे नाही याचा अर्थ मी माणसं ठेवते असा होतो का? म्हणून मग मी चिडले आणि रागाच्या भरात जे खरं होतं भावड्याचं आणि तिचं ते सगळं सांगितलं. आणि अनिता आणि भावड्यानं माझ्यावरच आरोप लावला की दुपारचं माझ्याकडेच कोणीतरी येतं. कुबेर म्हणाला, मी तुला त्याविषयी विचारलं आहे का? नाही ना, मग तू ते बोलू नकोस. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि आता हे ऐकून कुसुमला खूप बरं वाटलं. तिला रडायलाच आलं आणि ती पुन्हा त्याच्या मिठीत शिरायला गेली आणि त्याच्याजवळ गेली, पण त्यानं तिला मिठीत घेतलीच नाही आणि म्हणाला, आधी मला सांग, तू बाळाची शपथ का घेतली आणि नक्कीच त्या लोकांनासुद्धा तुझा खरेपणा सिद्ध करून देण्यासाठी शपथ घेतली असशील. कुसुम आता गप्प बसली, कारण तिनं शपथ घेतली होती. कुबेर म्हणाला, तू इथे अग्निपरीक्षा जरी दिली ना, अग्निकुंडात उडी मारून, तरी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत ते. मग त्यांना स्पष्टीकरण देत बसायची काय गरज आहे? आणि तू त्यांच्या नादाला का लागतेस? जितका चिखलात दगड टाकशील तितके शिंतोडे तुझ्याच अंगावर उडणार आहेत. हे तू लक्षात ठेव. मी तुला खूपदा सांगितलं की त्यांच्या नादी लागू नकोस. ते आणि आपण आता सेपरेट आहोत. जे काही नातं, जो काही ओलावा आहे किंवा एक धागा बांधलेला आहे तो फक्त माझ्या बापापुरता. नाहीतर ती सावत्राई, तिचा मुलगा आणि तिची ती सून हे सगळं आपल्यापेक्षा पूर्ण वेगळे आहेत. कुसुमला आता सगळं पटत होतं आणि ती म्हणाली, खरंच चुकलं माझं, पण जेवायला चला ना. मी यापुढे त्यांच्यात लक्ष नाही देणार. कुबेर म्हणाला, आता मीही तुला कामच लावणार आहे. आता शेती करायला सुरुवात करणार आहे. घरी बसून सावलीला तुला 4 घास खाऊ वाटत नाहीत ना सुखाचे, मग आता मर जा शेतात. ती आता खुश झाली आणि म्हणाली, मी कधी नाही म्हणाले शेत करायला, मी तर कधीच तयार आहे. कुबेर म्हणाला, तू तयार आहेस ग, पण तुला उन्हात पाठवायला मी तयार नाही. त्यापेक्षा एक काम करतेस का? तुला एखादं दुकान टाकून देऊ का? इथेच समोर शेड काढूया, मग मिरचीचा डंक किंवा पिठाची गिरणी वगैरे करशील का?
खूप लांब जावं लागतं ना चटणी कुटायला, पीठ दळायला लोकांना. मग त्यांचीही सोय होईल, गिऱ्हाईकसुद्धा चांगलं येईल आणि तूसुद्धा कुठे दुसरीकडे लक्ष देत बसायची नाहीस. आणि कुसुम म्हणाली, नको नको, तसलं तर अजिबात नको. त्या निमित्तानं घरी माणसं येतील सारखी आणि माझं नाव कोणाकोणासोबत जोडतील काय माहीत. कुबेर आता हसला आणि म्हणाला, हुशार आहेस की तू, कारण गिऱ्हाईक आलं की त्याला नाही म्हणता येणारच नव्हतं. आणि खेडेगावामध्ये पुरुषच असल्या गोष्टीसाठी बाहेर पडतात, दळण वगैरे करण्यासाठी. पण मी काय म्हणते, आता तुम्हीही नका ना जाऊ मुंबईला. एकट्या बाईला हा समाज व्यवस्थित जगू देतच नाही. कुबेर म्हणाला, तुझं खरं आहे. या असल्या बातम्या गावभर होतात आणि मला तिकडे किती त्रास होतो माहीत आहे का तुला? कुसुम म्हणाली, तुम्हाला खरंच विश्वास बसला त्या सगळ्या अफवांवर आणि माझं लपड आहे असं वाटलं का तुम्हाला? कुबेर म्हणाला, मला नाही विश्वास बसला आणि तू असं काहीच करणार नाहीस हेही मला माहीत आहे. आणि जर असं झालं तर आधी तुझा जीव घेईन आणि मग त्याचा 2 खून करेन आणि झुणका भाकरी खात तुरुंगात जाऊन बसेल मी सुद्धा आयुष्यभर. कुसुम आता हसायला लागली आणि पुन्हा त्याला मिठी मारायला गेली. तरी आता कुबेरनं तिला जवळ येऊ दिली नाही आणि मिठीत घेतलीच नाही, कारण तो तिची आतुरता वाढवत होता. तिलाही कळलं की तो असं का करतोय. आणि मग ती म्हणाली, तुम्ही मला मारलं का नाही? मला तर वाटलं आल्या आल्या सपासप मारायला सुरुवात करताना. तो म्हणाला, मारणार तर आहेच मी तुला, पण आत्ताच नाही, झोपताना. तशी ती लाजून हसायला लागली आणि म्हणाली, चला ना आता जेवायला प्लीज. तो म्हणाला, आधी भाजी काढ आणि नानाला नेऊन दे. कुसुम म्हणाली, राहू द्या, ते म्हातारं नाही शहाणं, अजिबात माझ्या बाजूनं बोललं नाही. आपलं खातं आणि त्यांची बाजू घेतं. कुबेर म्हणाला, का गं, तुलाच त्याचा पुळका येत होता ना, मग आता काय झालं? असा चांगुलपणा लगेच सोडायचा नाही. जा देऊन ये, त्याच्या आशीर्वादाने आपलं चांगलं होतंय, लक्षात आहे ना? आणि जाताना चपात्यासुद्धा घेऊन जा, नाहीतर ती बाई त्याला म्हणेल फक्त भाजी त्यांची खाताय, मग भाकरी पण त्यांच्याचकडून घ्या. त्यापेक्षा अगोदरच तू नेऊन दे. मग कुसुमने गुपचूप त्याला सगळं नेऊन दिलं. सासरासुद्धा खुश झाला आणि सासूचं तोंड पडलं. मग कुसुम म्हणाली, आता तरी खाल ना तुम्ही? कुबेर म्हणाला, मी नाही खाणार, तू मला चारायचं. मग तिने आधी बाळाला पोटभर अळणी मटणातलं पाणी चारलं आणि मग कुबेरला चारत बसली. त्याच्यातला हा बदल तिला खूप आवडत होता. आता तो खूप मारेल म्हणून किती घाबरली होती ती, पण दरवेळेपेक्षा आज तो खूप प्रेम करत होता तिच्यावर. आणि मग पुन्हा रात्री त्यानं तिला जमिनीवर झोपायला घेतली, खालीच वाकळं अंतरली आणि ती म्हणाली, का आता मऊ गादी नको का तुम्हाला? कुबेर म्हणाला, कारण आज मी बेड तोडणार बहुतेक आणि तूच मला पुन्हा ओरडशील बेड तोडला म्हणून, म्हणून खाली अंतरून टाक असं म्हणालो, कारण आता तू खूप सुंदर दिसत आहेस. आणि कुसुम खूप लाजून गप्प बसली. तशी त्याने तिला झटक्यात जवळ ओढली आणि म्हणाला, आता का लाजतेस? आता तुला सोडणार नाही, आता खरंच खूप मार देणार असं म्हणून त्यानं तिच्यावर खूप खूप प्रेमाचा वर्षाव केला. एक वेळ तर झोपलेलं बाळसुद्धा उठलं आणि झोपत म्हणालं, आई आवाज कशाचा येतोय? कुसुम घाबरली आणि सोडा बाळ उठलं असं म्हणाली, पण अंधारच केला होता, त्यामुळे तिच्यावर सगळ्या प्रेमाचा वर्षाव करूनच कुबेरनं तिला सोडली. आणि अक्षरशः कुसुमच्या मांड्या खूप दुखत होत्या त्याचा प्रेमाचा वर्षाव सोसून. पण इकडे सासूला मात्र चैन पडत नव्हतं. कधी तो तिला मारतोय हाणतोय असं झालं होतं तिला. पण कुबेरनं तो विषयच काढला नाही, कारण असले विषय उगाळत बसलं, हवा पाणी दिली की ते जास्तच पेटत जातात. जितकं शांत बसेल तितका तो विषय आपोआप गढूळ पाण्यातला गाळ खाली बसल्यासारखा शांत होतो. म्हणून कुबेरही शांत झाला आणि आपोआप सगळी चर्चासुद्धा शांत झाली. मग आता पुढे तो पुन्हा गेला आणि नेक्स्ट टाईम आल्यावर शेतात सगळी मका पेरून टाकूया असं म्हणाला. भावड्याचं आणि अनिताचं आता चांगलंच सुरू होतं आणि त्यातच अनिताला दिवससुद्धा गेले आणि ती भावड्याला म्हणाली, मला आता तुमच्याकडून दिवस गेले आहेत, लक्षात आहे ना? आणि भावड्या म्हणाला, जाऊ दे की, तू कुठं विधवा आहेस किंवा बिननवऱ्याची आहेस जे तुझ्यावर कोणी संशय घेईल. जितकी पण पोरं होतील तितकी पिंट्याच्या नावं खपवायची, जशी तुझ्या सासूने माझ्या बापाचं पोरगं नानाच्या नावावर खपवलं. आणि हे ऐकून अनिताला धक्का बसला. ती म्हणाली, काय सांगताय? म्हणजे माझा नवरा तुमचा भाऊ लागतो?
आणि भावड्या म्हणाला, हो चुलत भाऊ नाही, सावत्र भाऊ लागतो तो माझा, असं म्हणून तो हसायला लागला. मग तर अनिता फारच निश्चिंत झाली, कारण आता तिच्या जोडीला कोणीतरी आहे या घरातलं असं तिला वाटलं. आणि आता सासूची आई म्हणाली, आली घरी राहायला आली. आता दिवसभर सासू सासरे पिंट्या शेतात आणि सासूची आई घरी असायची, त्यामुळे अनिताला आणि भावड्याला भेटताच येत नव्हतं. सासूची आई म्हणजेच अनिताची माहेरकडून चुलत आजी लागत होती. आणि आता अनिता तिला चहा पाणी देत नव्हती, वेळेवर जेवण देत नव्हती. तिने लवकर वैतागून निघून जावं म्हणून, पण म्हातारी फारच चिवट होती. तिला सगळी कामं सांगायची. अनिता बाळाचं निमित्त करून तिला घेऊन बसायची, पण म्हातारी म्हणायची, तिला आण इकडं आणि तू तुझी कामं कर. आणि दारातच झाडाखाली बसायची म्हातारी. भावड्या शेळीला बोकड घेऊन यायचा, पण त्याला आता शेडमध्ये घुसताच येत नव्हतं. दोघेही एकमेकांकडे नुसते बघायचे. आग उठायची अंगामध्ये, पण शांत करता येत नव्हती. भावड्या फोनवर अनिताला म्हणायचा, ती म्हातारी कधी जाणार आहे? अनिता म्हणाली, मी करते काहीतरी. मग भावड्या दुपारी आला की म्हातारी भावड्याला म्हणायची, ये इथं बस माझ्यापाशी गप्पा मारत, तोपर्यंत तुझी शेळी सोड तिकडं बोकडाकडं. आणि भावड्याचा नाईलाज झाला. आणि अनितासुद्धा मग रात्री नाईलाजानं पिंट्याला साथ द्यायची, पण त्याला म्हणायची, आता मी गरोदर आहे त्यामुळे हळूहळू करा. सासूला तर आता खूप आनंद झाला होता. पुन्हा एकदा अनिता गरोदर राहिली म्हणून तिने पुन्हा नव्या जोमानं मुलगा व्हावा म्हणून नवस केले. आणि आता म्हातारीला हाकलून देण्यासाठी अनितानं सांगितलं की, आजी तुझं 9 वारी लुगडं खूप मोठं आहे, मला झेपत नाही, मी गरोदर आहे ना, तर तुझं तू धुवून टाक. कारण अनिताला म्हातारीचा राग यायचा आणि नक्कीच माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी तर सासूनं हिला आणून ठेवली नाही ना असं वाटायचं तिला. कारण म्हातारीला संशय आला आणि तिने सासूला सांगितलं तर सासूला तिचं खरं वाटेल. सासूला सासऱ्यावर विश्वास नव्हता, पण तिच्या आईवर लगेच विश्वास बसला असता. म्हणून अनिता आणि भावड्या सावध होते. आणि म्हातारी धडपडत धडपडत लुगडं धुवायला गेली. घसरून पडली तोल जाऊन आणि तिला खूप लागलं. तिचा खुबा फ्रॅक्चर झाला. आणि आता अनिता म्हणाली, आत्या आपली आपल्यालाच कामं व्हायचं मुश्किल आहे, तर तुम्ही आता आजीला तिच्या घरी पाठवून द्या. आणि सासूने सुद्धा नाईलाजाने म्हातारीला तिच्या घरी पाठवली. कारण अनिता तिचं सगळं करणारच नव्हती, म्हातारीचं सगळं सासूलाच करावं लागणार होतं. म्हणून मग सासूनंही तिला पाठवून दिली. आणि आता अनिताला रान मोकळं झालं. जिथं तिला लुगडं झेपत नव्हतं तिथं ती 7 महिन्यांची गरोदर असून भावड्याला अंगावर घेत होती. मग अनिता यावेळी 8व्या महिन्यातच बाळंतपणासाठी गेली. पुन्हा सासू केलेल्या नवसाविषयी तोंड भरून सांगत होती. यावेळी तर 7 बोकडांची दावण कापीण असा नवस केला होता तिनं. आणि झालं. बातमी आली की दुसरी सुद्धा मुलगीच झाली. पुन्हा सासू सासऱ्यानं डोक्यावर हात मारला. इच्छी पराते येई घरा असं म्हणतात ते खोटं नाही. जे आपण इतरांसाठी चिंततो ते आपल्याच घरात येत असतं. याचा आता सासू सासऱ्याला अनुभव येत होता, पण अक्कल येत नव्हती. दुसरी मुलगी झाली म्हणून कुसुम आनंदून गेली नाही, नाहीतर सासूनं अजून तिलाच शिव्या घातल्या असत्या. कुसुम आता त्यांना काही बोलतच नव्हती. आणि आता अशातच आणखीन थोडे दिवस गेले. कुबेर घरी आला आणि कुसुमला त्यानं पुन्हा जमिनीवर अंथरून टाकायला लावलं. आणि तिला कळलं की आता तो पुन्हा तिच्या मांड्या दुखवणार. आणि ती म्हणाली, अहो आता हळूहळू बरं का. तो म्हणाला, का गं घाबरलीस का? ती म्हणाली, नाही, कारण मी आता गरोदर आहे. आणि आता हे ऐकून कुबेर खूप खुश झाला आणि त्यानं पुन्हा तिला मिठीत उचलली आणि गोल गोल फिरवायला सुरुवात केली.